लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. परसामळ वस्तीतील नागरिकांचा आक्रोश. हवा प्रदूषण, कंपन आणि दादागिरी विरोधात आंदोलन तीव्र. सरकारी तपासणी दरम्यान जिनिंग कंपनीकडून धाकदपटशहा. परिसरात तणावाचे वातावरण. शिंदखेडा तालुक्यातील परसामळ वस्तीतील नागरिकांनी गेली 3 वर्ष अनुभवत असलेल्या प्रदूषण, आरोग्य धोके आणि मोठ्या मशिनरीमुळे निर्माण होणाऱ्या कंपन्यांबाबत सातत्याने तक्रारी केल्या असतानाच 8 डिसेंबर 2025 रोजी त्यावर सरकारी पातळीवर तपासणी करण्यात आली आहे. परंतु या तपासणी दरम्यानच वर्धमान कोटेक्स अँड जिनिंग प्रेसिंग कंपनीकडून दाखविण्यात आलेल्या दादागिरीमुळे संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. माननीय कलेक्टर भाग्यश्री विस्पुते यांच्या आदेशानुसार तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ धुळे यांच्या प्रतिनिधींसह संयुक्त तपासणी टीम परसामळ इथं दाखल झाली होती. मात्र या सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतही जिनिंग कंपनीच्या मालकांनी 300 ते 400 लोकांची गर्दी जमवून नारेबाजी करत परसामळ वस्तीच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे स्थानिक नागरिक, महिला, मुले आणि वयोवृद्धांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी सांगितले की जिनिंग कंपनीमुळे हवेत कापसाचे झीन मोठ्या प्रमाणात उडत असून यामुळे सतत श्वसनाचे आजार वाढले आहेत. तसेच भलीमोठी मशिनरी सुरू असताना तयार होणाऱ्या तीव्र कंपनामुळे घरे हलतात, भिंतींना तडे पडतात, भांडी-कुंडी आवाज करतात. दिवस-रात्र सुरू असलेल्या या कंपन्यांमुळे लोकांना शांततेने झोप किंवा मुलांना अभ्यास करणं देखील कठीण झालं आहे. आमची लढाई शेतकऱ्यांविरुद्ध नाहीये. आमची लढाई फक्त या जिनिंग कंपनीमुळे होणाऱ्या प्रदूषण व त्रासाविरुद्ध आहे, असं नागरिकांनी यावेळी स्पष्ट केलंय. स्थानिक नागरिक परसामळ वस्ती, शिंदखेडा, धुळे यांनीही न्याय याचना करत सरकारकडून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. नागरिकांचा आरोप आहे की कंपनीचा मालक पैशाच्या जोरावर अधिकारी विकत घेण्याच्या भाषा करतो. तक्रारी केल्या तरी प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली गेली नाहीयेत. आज देखील अधिकाऱ्यांसमोरच दादागिरीचं प्रदर्शन करण्यात आले. नागरिकांनी जिल्हाधिकारी धुळे, आमदार जयकुमार रावल, पालकमंत्री, पर्यावरण मंत्री तसेच धुळे पोलीस अधीक्षक यांना विनंती करत म्हटलंय की ही गुंडगिरी त्वरित थांबवा. वर्धमान कोटेक्स अँड जिनिंग प्रेसिंग कंपनीवर तात्काळ कारवाई करून कारखाना बंद करण्याचे आदेश द्या. आरोग्य आणि सुरक्षिततेपेक्षा मोठा कोणताही उद्योग नाहीये. परिसरातील नागरिकांनी आजच्या घटनेचा व्हिडिओ देखील उपलब्ध करून दिलाय. तो सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य अधोरेखित करणार आहे. मुख्य संपादक भूषण पवार. म्हटलं तर काय असा आवाज बरं